माननीय अभिजित आबा पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या। एक सेकंद आबा। राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी। संत सावता महाराजांना शेटपळच्या शिरोवाला, कुर्मदासाला, पंढरीच्या पांडुरंगाला आई माडेश्वरीच नतमस्तक होतो। रोहित दादा पवार, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। या देशामध्ये परिवर्तनाची सुरुवात ज्यांनी केली ते देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांनी। या राज्यामध्ये परिवर्तन करून 48 पैकी 32 खासदार हे पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार चाले। या पुढच्या काळामध्ये राज्यातलं सरकार आणण्यासाठी पंचसूत्री जे पवार साहेबांनी जाहीर केली ते रोहितदादा त्यांच्या भाषणामध्ये सांगतील। या राज्यामध्ये पवार साहेबांचं महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे हे त्रिकालबाधित सत्य आहे आणि म्हणून माढा मतदारसंघाचा आमदार देखील पवार साहेबांच्या विचाराचा महाविकास आघाडीचाच पाहिजे। म्हणून हा या निवडणुकीमध्ये आपल्याला दादांचं ऐकायचंय, परंतु दादा आपल्याला काही गोष्टी सांगायच्यात। आत्ताच भाऊंनी सांगितलं की निवडणुकीच्या तिकिटाच्या वेळी दादा आपण देखील मुंबईमध्ये होता। ज्या हालचाली चालू होत्या त्या 10 दिवसामध्ये ते येऊन जायचे, मी भेटायचो, असं कितीतरी वेळा घडलं। परंतु त्याच्यानंतरची घटना मात्र दादा संवेदनाशील येणारी होती की माढ्यामध्ये एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये थेट पवार साहेबांवरती अशा पद्धतीचं बोललं गेलं जे 30 वर्ष सोबत होते त्यांच्याकडनं अपेक्षा नव्हती, परंतु ते बोलले दादा की आम्ही कुणाच्या मेहरबानीवर नाही, आम्ही आमची काय पांढरी उन्हानं झाली नाहीत अशीच आम्ही नाही दिलं तिकीट। साहेबांचा एकेरी उल्लेख आताच भाऊंनी सांगितला आणि तसा करून त्या ठिकाणी अपक्ष निवडून आणून दाखवतो असं पवार साहेबांना चॅलेंज करणारी लोक, हे तुम्हाला पटलं का? पवार साहेबाला चॅलेंज करा एवढी मोठे झालेत का? पवार साहेबांना बोला एवढे मोठे झालेत का? त्या ठिकाणी आपण जयंत पाटील साहेब म्हणतात बघा, नाद कुणाचा पण करा पण पवार साहेबाचा तेवढा करू नका। आता ह्यांनी नाद केलाय, आता उद्या पवार साहेब 12-12:30 वाजता टेंभुर्णीत येऊन यांचा कार्यक्रम करणार आहेत। दादा निवडणूक विधानसभेची आहे। या भागात मोडलीम परिसरामध्ये मोडलीम मेन रोडला त्या ठिकाणी बोगदा अशा चुकीच्या पद्धतीने केलाय की गावाचा आणि त्या रस्त्याचा संपर्क तुटलाय। पुढच्या काळामध्ये साहेबांच्या मार्गदर्शनाखाली धैर्यशील मोहिते पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली याच्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करून परत एकदा पुनर्रचना करून ह्या बोगद्याच्या वतीनं आपल्या या भागाचा वेगळ्या पद्धतीने मार्केटमध्ये आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, हा शब्द मी तुम्हाला द्यायला आलोय। एवढं मोठं माढा तालुक्यात असणारं उजनी धरण, परंतु टेंभुर्णीला असेल, माढ्याला असेल, मोडलीमला दादा 10 दिवसाला पाणी एकदा येतंय प्यायला, टेंभुर्णीमध्ये 5-6 दिवसाला येतंय आणि माढ्यामध्ये 10 दिवसाला पाणी येतंय। गेल्या वर्षभरात 31 वेळा फक्त पाणी आलंय। ही अवस्था आज आपल्याला दूर करायची आहे। आपलं सरकार आल्यानंतर विशेष असं काम करून या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावायचा आहे। मोडलीम बस स्थानकाची अवस्था अशी आहे की त्या ब्रिजच्या खाली गेल्यामुळं आणि एसटी वळून येत नसल्यामुळं त्या ठिकाणी एसटी मधला कंडक्टर देखील मोडलीम गाडीत असायचं असेल तर ते ठिकाणी आपल्याला बसवून घेत नाही। ही दुर्दैवी अवस्था आपल्याला पुढच्या काळात बदलावं लागणार आहे आणि ते आम्ही नक्की बदलूया। पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र असेल,
एमपीएससी यूपीएससी केंद्र मतदारसंघात करायचं असेल, कोरोना नंतर रेल्वेच्या गाड्या थांबायच्या बंद झाल्यात, त्या पुन्हा एकदा आपल्याला या भागाचं वैभव आणण्यासाठी करावं लागतील. मोडलीम शहरामध्ये कुठल्याही पायाभूत सुविधा नाहीत. आज रस्त्याची कामं रखडलेली आहेत, रस्ता नाही. येणाऱ्या मोडलीम बाजूला कोणत्याही बाजूला आज एकही रस्ता चांगला नाही. वाडी वस्तीवर रस्ता नाही, त्या ठिकाणी कुठेही आपल्या बाजूला शेतात जाऊ द्या, वस्तीवर जाऊ द्या, ह्या गावावरनं त्या गावाला कुठेही रस्ता नाही. पुढच्या काळात मी आपल्याला एवढाच शब्द देतो, उद्या पवार साहेबांचं सरकार येणार आहे आणि रोहित दादा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असणार आहेत. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, आपण उद्याच्या 20 तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाला पुढचं बटन दाबून निवडून द्या. मी आपल्याला 2 वर्षात सगळे रस्ते त्या ठिकाणी डांबरी चकाचक करून देतो. याचबरोबर आपल्या मार्केट कमिटीची अवस्था काय आहे? पाहुण्या रावळ्यांनी जखडली आहे. तिला त्या साखळदंडातनं सोडवण्याचं काम देखील आपल्याला पुढच्या काळात करावं लागणार आहे. मोडलीम म्हणजे मोठी बाजारपेठ, तिथल्या जनावरांच्या बाजाराला प्रोत्साहन द्यावं लागणार आहे. आणि मोडलीम मधली बाबांनी सांगितलं ती MIDCची अधिसूचना संजय बाबा कोकाटेंच्या मार्फत निघाली. आणि बाबा आपण सगळे नेते मंडळी उद्या रोहितदादांच्या मार्फत पवार साहेबांच्या आणि खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही MIDC प्रत्यक्षात आणून इथून आपल्याला निर्यात केंद्र कसं सुरू करता येईल, त्या माध्यमातून खासदार साहेब आपल्याला किसान रेलच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. ती किसान रेल देखील आपल्याला पुढच्या काळात सुरू करायची आहे. दादा आपल्याला आठवत असेल की जेव्हा आपल्याला पक्ष फुटला, आपल्या पक्षाला नवीन चिन्ह मिळालं, तुतारी वाजवणारा माणूस, त्यावेळेस पवार साहेबांनी रायगडावरती जाऊन त्याचे अनावरण केलं आणि दुसऱ्या दिवशी रोहितदादांच्या साक्षीनं, रोहितदादांच्या हस्ते पंढरीच्या पांडुरंगाला त्या तुतारी वाहून त्या ठिकाणी या चिन्हाचं आम्ही अनावरण केलं. आणि आज एका बाजूने आमच्यावरती टीका केली जाते, परंतु सुरुवातीच्या काळात या अडचणीच्या आम्ही त्या काळामध्ये साहेबांच्या सोबत राहिलो, म्हणून त्याचा फळ म्हणून मला आज आपली महाविकास आघाडीची पवार साहेबांचं तिकीट मिळालं. वयाच्या 84व्या वर्षी हा योद्धा लढतोय आणि त्याला तरुणांची साथ मिळते, आपल्या सगळ्याची साथ हवी आहे. वयाच्या 84व्या वर्षी योद्धा एकटा पडू द्यायचा नाही. काही लोक साहेबांना सोडून स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या ह्याच्यासाठी गेली. माझ्यावर देखील कारवाई झाली, मी साहेबांच्या सोबत होतो, परंतु साहेब मला कारवाई झाल्यावर काही नाईलाज झाला आणि मी सगळ्याला सांगून त्या ठिकाणी गनिमी कावा करून परत एकदा साहेबांच्याकडे आलो. मी या निमित्तानं आपल्याला एवढंच सांगतो की विरोधकाची मोठी शक्ती आहे, परंतु आज ताकद काही राहिली नाही, कारण त्यांना विकासाच्या मुद्द्यावरती मत मागता येत नाही. ड्रायपोर्ट असेल, मी माझं विजन आपल्याला सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडले. मी अधिकीचा दादांना बोलायचं असल्यामुळे वेळ घेत नाही. हे विजन मी मांडत असताना दादा एक फक्त गोष्ट झाली की 2-4 दिवस झालं उमेदवारच गायब होते आणि त्यांनी एक डाव साधला होता की निवडणूक दादांविरुद्ध अभिजितची करायची आणि त्या ठिकाणी सिंपत्ती घ्यायची. परंतु इथं बसलेले नेते मंडळींनी शितापीनं त्या गोष्टीला बळगल दिली आणि दादांना ज्यावेळेस आम्ही अर्ज भरायच्या दिवशी दादा आमच्या समोर आले, मी पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला. दादा आदरणीय आहेत, दादांवरती कधीही बोललो नाही, बोलणार पण नाही. दादांबद्दल आदर आहे, तो कायम आहे. त्या ठिकाणी ते आमदाराचे पुत्र आहेत, मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. तुम्ही निवडून कुणाला द्यायचंय हा विचार आता सत्सविवेक बुद्धीने करायचा आहे. मी गेल्या 1 महिन्यापासून त्या ठिकाणी दादा विजन मांडलं. विजन मांडल्यावर त्या ठिकाणी समोरचा उमेदवार आता 2 दिवस प्रचाराला राहिलेत. त्यांनी पुढच्या 5 वर्षात काय करणार त्याचा विजन मांडलंय का? विजन मांडलंय का? त्यांनी काय म्हणतात, आमच्या दादानं केले मला द्या. मग अरे काय चाललंय आता? निबार दोघात भाषण कोण करेल? तू दादा ज्यांनी 30-30 वर्ष एकमेकाविरुद्ध राजकारण केलं, ती लोक एकत्र आलेत
आणि ती लोक आम्हाला काय म्हणतात की मी बाहेरचा आहे. गेल्या 15 वर्ष 42 गावांना निवडून देताना आम्ही कधी म्हणलो नाही बाहेरचा आहे. सगळ्यात महत्वाचं दादा, माझं स्वतःचं गाव ह्या मतदारसंघात आहे, देगाव. मी मतदार आहे. ह्यांचं गाव निमगाव कुठं आहे? ही झोपडी आहे ती, आणि मला सांगते ती. मी इथला भूमिपुत्र आहे. एका बाजूला जे टीका करतात त्यांची अवस्था काय आहे? त्यांचा एक भाऊ तिकडं, एक इकडं, ह्यांचा जर मेळ आहे गो. आणि ह्यांनी शिकवायचा स्वाभिमान असता तर 30 वर्षाचं तुम्ही शिपूट घातलं नसतं. ऊसाच्या बाबतीत शेवटचं सांगतो दादा, ऊसाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी लोकांवरती दबाव आहे. मी ऊसाच्या बाबतीत 8,000चा कारखाना 14,000 केलाय. तुमचा ऊस सगळा घेऊन जातो, काटा न हंता नेतो. ऊसाच्या भावाचा तर धपका ऐकल्यापासून बोलली ते पुढे काय. त्यामुळे काही काळजी करू नका. ऊसाच्या बाबतीत मी खंबीर आहे. उद्याचं मतदान हे शरदचंद्र पवार साहेबांना, मोठे दादा विजयसिंह मोहिते पाटलांना आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी, रोहितदादांचे हात बळकट करण्यासाठी इथं विचार मंचावरती असलेले सगळे, अभिजित पाटील उद्या आमदार नसून इथं बसलेले प्रत्येक जण आमदार म्हणून काम करेल. आपण सगळ्याचं काम करण्याची संधी द्यावी. तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून काम करण्याची संधी द्यावी एवढी विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.